विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागा लढणार। मात्र अधिकृत घोषणा न झाल्याने संभ्रम वाढला। शिवसेनेचा आग्रह असलेली रायगडची जागा अखेर राष्ट्रवादीकडे। उद्या अनिकेत तटकरेंचा अर्ज भरायला शिवसेना आमदारही जाणार। शिंदेंकडून आमदार आणि नेत्यांना युती धर्म पाळण्याच्या सूचना, पण पालकमंत्री पदाबाबत संभ्रम कायम। राधाकृष्ण विखेंच्या यशस्वी शिष्टाईनंतर मनोज जरांगेंचं उपोषण 15 तासांमध्ये मागे। तब्येत बिघडल्यानं जरांगे रुग्णालयात, तर ओबीसींच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार। विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर यांचा निर्धार। शेतकऱ्यांना पुढील 10 दिवसांमध्ये कर्जमाफी मिळणार। कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमातून केलं जाहीर। ई-केवायसी न केल्यानं तब्बल 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र। निवडणुका संपताच लाडक्या बहिणींचा विसर पडल्याची सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसेंची टीका, तर योजना सुरूच राहणार असल्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही। मुंबईतील डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकात विद्यार्थिनीचा विनयभंग। मेट्रोच्या सुरक्षेचा बोजवारा, तर आरोपी सीसीटीव्हीत दिसल्याची मेट्रो अधिकाऱ्यांची माहिती। पोलिसांना सहकार्य करत असल्याचाही दावा। 1 जूनपासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेशात वादळी पावसाचा अंदाज, पण मान्सून अद्याप केरळात पोहोचण्याची प्रतीक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.